नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी राहुल आवटे, स्वराज्य युवा संघटना अध्यक्ष. आज आपण पाहत आहोत बीड प्रकरण. बीड प्रकरणामध्ये सगळा खुलासा समोर आलेला आहे. कशा पद्धतीने त्या हत्येचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. एवढे नीच पातळीचे लोक आजही या समाजात वावरत आहेत. त्यांना अटक झाली, पोलिसांनी ताब्यात घेतलं, गुन्हा सिद्ध झाला, पण आता वेळ आलेली आहे त्यांना फाशी दे. त्यांना तात्काळ फाशी मिळेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्या औरंगजेबाच्या नंतरनं आज कुणीतरी क्रूरपणे हत्या करण्यात आली. ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजाची क्रूरपणे निर्दयी औरंगजेबाने हत्या केली, तेच प्रकार आज यांनी बीड मस्साजोग सरपंचाची हत्या करून सिद्ध केलं की औरंगजेबाची आजही वृत्ती जोपासत आहे. आणि तो वाल्मिक कराड जस काय कट्टर हिंदुत्ववादी असल्यासारखं वागतो, भंडारा लावतो. अरे लाज वाटली पाहिजे आपण काय करतोय आणि समाजात काय दाखवतोय. वेळोवेळी धनंजय मुंडे यांनी त्याला पाठीशी घातलं म्हणून तो तेवढा हुक्क्यात गुंड झाला. राजकीय हस्त होता त्याच्यामध्ये. आज तुम्ही मुंडे राजीनामा दिलाय, काही फायदा नाही. तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला काय, तुमची जी इज्जत होती बीड जिल्ह्यामध्ये ती गेली. वाल्मिक कराडचेच तुम्ही सूत्रधार आहात हे सिद्ध त्याच्यातून झालेलं आहे. आज एवढ्या निर्दयीपणे फोटो अक्षरशः बघणारा प्रत्येक व्यक्ती ढसढसा रडलाय. कशा पद्धतीने तरीही आणखीन काही जे वेगळे फोटो आहेत ते आणखीन बाहेर समाजापर्यंत आले नाही किंवा मीडियापर्यंत आले नाही, ते तर याच्यापेक्षाही क्रूर आहेत म्हणते. मग अशा जर लोकांनी एवढ्या निर्गुणपणे हत्या केली आणि आज कायदा आणि सुव्यवस्था काय करते, आज गरज आहे त्यांना तात्काळ फास्टॅगमध्ये हा खटला चालवण्याची आणि तात्काळ फाशी देण्याची, तर हे शांत होऊ शकतं. नाहीतर आणखीनही त्यांना फाशी देण्यासाठी, त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी आंदोलनं उभे राहायला लागतील. दुर्दैव आहे माझ्या देशाचं की तो गुन्हेगाराला सुद्धा इज्जत दिली जाते. आज VIP ट्रीटमेंट देत आहेत. देवेंद्र फडणवीस आपणही एक माणूस आहात, अजित पवार आपणही एक माणूस आहात, एकनाथजी शिंदे आपणही एक माणूस आहात. माणूस म्हणून तुमच्या भावना बाहेर व्यतीत करा आणि काय निर्णय घ्यायचा तर ते तुम्ही योग्य घ्या. अरे एखाद्या कुत्र्याच्या पिल्ल्या समोर जरी त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला जर जीव लावलेला असेल तर त्या कुत्र्याचं पिल्ल त्या व्यक्तीला जर थोडीफार दुखापत झाली असेल तर तो त्याला व्याकुळ होतो. आपण माणसं आहोत ह्याची जाण प्रशासनाने ठेवली पाहिजे. हे सिद्ध झाले. आज या प्रकरणाला किती दिवस उलटून गेले, सदा कृष्ण आंधळे पोलिसांना भेटत नाहीये. पोलीस काय करतात, घंटा फक्त हप्ते घ्यायचे काम पोलिसांचे आहेत का? सदा एक आरोपी तुम्हाला भेटत नाहीये. लाज वाटते असल्या नीच पोलीस वृत्तीबद्दल की आपल्या हप्त्यासाठी, आपल्या पैशासाठी सगळ्यात नीच पातळीला जाणारा एकमेव व्यक्ती म्हणजे हा पोलीस. काय झालं त्या गुन्ह्यातील तो राजेश पाटील, परत ते 2-3 पोलीस त्या प्रकरणामध्ये आहेत, काय केलं त्यांचं? परभणीचा तो सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली त्या तो पोलीस काय केलं त्याचं? काही वाकडं होत नाही या हरामखोर पोलिसांचं. ह्यांच्यासारखा नीच प्राणी ह्या सिस्टम मध्ये नाही. पैशासाठी कोणत्या पातळीला जाईल आणि काय करीन? जर वेळेतच जर तक्रार दाखल केली असती अॅट्रॉसिटीची, त्या कामगाराला, त्या वॉचमॅनला मारहाण केल्याची, तर हा प्रकार घडला नसता. ह्याला सर्वात जास्त जबाबदार ते हरामखोर पोलीस आहेत. काय केलं त्या पोलिसांचं? पोलीस म्हणतो आमचं काही वाकडं होऊ शकत नाही, कायद्याचे बाप आम्ही आहे. आणि तुमचे बाप गुन्हेगार आहे. गुन्हेगार तुमच्या बोकांडीवर पोलिसाच्या येऊन बसतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला की तुमचं कुटुंब एक गुन्हेगार पोसतोय. तुमची काय लायकी आहे का नाही, अवकात आहे का नाही तुम्हाला? एका गुन्हेगाराच्या पैशावर तुमचं कुटुंब चालतंय.
त्या वेश्या बऱ्या आहेत, बिचाऱ्या मेहनतीने कमवतात आणि हे करतात, लोक त्यांना बदनाम करतात. पण सगळ्यात मोठी वेश्या पोलीस आहे, जी शासनाचा पैसा खाते पण शासनाशी प्रामाणिक राहत नाही, गुन्हेगाराचा खाते त्याच्याशी प्रामाणिक राहते. मग नेमका तो गुन्हेगाराचा नोकर आहे का शासनाचा नोकर आहे का जनतेचा नोकर आहे? जनतेवर अन्याय करून तुम्ही जे 2 नंबरचे पैसे घेता हप्ते, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुमचे मुलं बाळ, तुमचे आई बाप कधीच आयुष्यात कोणाला सांगू शकत नाही नाकवरी करून की माझं पोरग इमानदारीचं आहे म्हणून. ज्या दिवशी तुमच्या अंगात वर्दी येते त्या दिवशी तुमचा खेळ खालास होतो, तुमच्यातला हैवान जागा होतो. 1 ते 2% पोलीस आहेत, ते बिचारे प्रामाणिकपणे काम करतात, त्याच्यावर एवढी यंत्रणा आहे कुठंतरी. आज खुलेआम सगळं चालू आहे, पोलिसांना दिसत नाही, सर्वसामान्य व्यक्तीला दिसतं, पण पोलिसाच्या डोळ्यावर चष्मा आहे आर्थिक, तो त्याला काही दिसत नाही. मी सांगितलं होतं की एक पुण्या साईडला एका पोलिसावर हल्ला झाला. का झाला, कशासाठी झाला? एक तर तो पूर्णपणे प्रामाणिक असेल, नाही तर पूर्णपणे करप्ट असेल. हप्ता घेतला असेल आणि काम केलं नसेल, किंवा हप्ताच घेत नसेल त्यामुळे त्याच्यावर झाला असेल. ह्या दोन्हीपैकी एक असो. पण जर इतर पोलीस जर प्रामाणिक असले असते, तो जर प्रामाणिक असेल आणि प्रामाणिक असल्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला असेल, तर इतर पोलिसांनी त्या गुन्हेगाराला मदत केली असेल हल्ला करण्यासाठी. हे एवढे हरामखोर आहे, ते करते. आणि जर तो लाचखोरच असेल तर त्यांनी लाच घेऊनही गुन्हेगाराचं काम केलं नसेल म्हणून त्याच्यावर हल्ला झाला असेल. ह्या अशा काही गोष्टी असतात. मग ज्या वेळेस एखादा पोलीस प्रामाणिकपणे काम करतोय तर त्याला त्याचं डिपार्टमेंट सुद्धा काम करू देत नाही, कारण की त्यांना लागलेली असते शेण खायची सवय, आणि हे शेणाच्या ताटात बसणारा माणूस नसतो, त्यामुळे ते इतर शेण खाणारे कार्यक्रम. आपण पापाचा घडा एक दिवस भरत असतो आणि त्याचा अंत होत असतो. आमच्या गावाकडे पण तसंच झालं. मागे API नागवे होता, असाच हप्तेखोरी 500, 1000, 200, 300 जे भेटल ते. नाव शिवाजी, आडनाव तर समजा त्याच्या पद्धतीने होतं. पण ज्या वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला सस्पेंड करण्यात आलं. पण ही सिस्टम वरची करप्ट होती. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. मग त्यावेळेस ही यंत्रणा त्यांनी मॅनेज केली. गोपीचंद पडळकर सारख्या माणसाला त्यांनी गलिच्छ भाषेत शिव्या दिल्या. गोपीचंद पडळकरच्या आईमाईवर शिव्या त्यांनी दिल्या, तरी गोपीचंद पडळकर काहीच त्याचं वाकडं करू शकले नाही. एवढा मोठा माणूस, साध्या एका APIचं काही करू शकला. आज म्हणजे मंत्री लेवलचा माणूस, मंत्री नाही पण मंत्री लेवलचा माणूस आहे. आज पक्षामध्ये त्याचं वर्चस्व आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री मुख्यमंत्र्याच्या जवळचा माणूस असताना त्याला एवढ्या घाण घाण शिव्या दिल्या, त्याच्या समाजाला शिव्या दिल्या. मग त्या समाजाने बी त्या API नागवेचं काय केलं? काहीच नाही करू शकले. मग कुठंतरी पडळकरासारख्या माणसाला सुद्धा मॅनेज केलं जातंय का दाबलं जातंय? आता हा एक प्रकार आहे. त्यामध्ये ते मॅनेज झाले का त्यांना दाबण्यात आलं का त्यांच्यामध्ये पुढे लढण्याची क्षमता नाहीये, हा पण खूप मोठा प्रश्न. मग किरकोळ कारकोळ माणसाला तर त्यांनी काय केलं आहे ते आमच्या आष्टीमधल्या लोकांना तर माहितीच. कशा पद्धतीने त्याने खोटे गुन्हे रचले, ज्यांनी पैसे नाही दिले त्याच्यावर खोट्या कारवाया केल्या, ज्यांनी पैसे दिले त्याच्या सोबत सगळ्या गोष्टी हे केल्या. मग अशा पद्धतीचे जे API दर्जाचे लोक आहेत, जे चौकी सांभाळतात, चौकीचा बॉस म्हणून वावरतात, आणि तो 1000-500 रुपयासाठी नीच होतो, हे कुठंतरी चुकीचं नाही का? आणि तो झाला, तो सस्पेंड झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, तो कुठंतरी आर्थिक व्यवहार केले आणि तो त्याच्यातून बाहेर आला. अरे त्याची व्हिडिओ, त्याची ऑडिओ क्लिप व्हेरिफिकेशनला गेली, काय झालं पुढं त्याचं? काहीच नाही. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काम नाही का कुठंतरी समाजाला न्याय देण्यासाठी? अशा लेवलची जर API आपण पोचत असो तर आणखीन गुन्हेगारी वाढतच जाणार. ते त्याच्या पैशासाठी, त्याच्या आर्थिक लाभासाठी गुन्हेगारीला वावच देत जाणार. त्याच्यानंतर ना आता एक 2-3 दिवसापूर्वी 1,80,000 रुपये घेताना एक API आणि शिपाई 2 जण पकडले गेले. काय केलं? अद्याप ही तो API फरार आहे, API फरार आहे. आणि काय करताय पोलीस?
अरे साधा तुम्ही तुमचा माणूस जर सापडू शकत नाही तर तुम्ही गुन्हेगाराला काय सापडणार? ही जी पोलिसातली चोरटी कामं चाललेली आहे, गुंड, खरं म्हणलं तर पोलिसातला गुंड, वर्दीतला गुंड हा कधी थांबणार आहे? गुन्हेगारी थांबल. एक वेळेस एखादा अट्टल गुन्हेगार आहे, तो सलेंडर होऊन प्रामाणिकपणे जर असता, आता तिकडं त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर लोकांनी, त्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, पण ह्या पोलिसातल्या हरामखोरांचं आत्मसमर्पण कधी होणार आहे? ह्यांची लाचखोरीचं आत्मसमर्पण कधी होणार आहे? जोपर्यंत ह्या वर्दीतले कुत्रे बाहेर येत नाही, जोपर्यंत वर्दी माणसाला भेटत नाही, माणसांनी ज्या दिवशी वर्दी घालायला सुरू केली त्यावेळेस गुन्हेगारीचा नायनाट होईल. आणि मी आजही सांगतो, तृतीयपंथी लोकांना पोलीस दलामध्ये सामील करून घ्या, त्यांना विशेष आरक्षण द्या, की त्यांना स्वतः पोलीस होण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. जसं SC-ला काही टक्के, OBC-ला काही टक्के, अशा पद्धतीने जे आरक्षण आहे तसं तृतीयपंथी लोकांसाठी वॅकेन्सी ती पोलीसच नाही, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, मंडळ अधिकारी असेल, तहसीलदार असेल, शासनाच्या प्रत्येक विभागाच्या नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथींना जागा द्या, विशिष्ट जागा द्या. कारण की जर त्यांना जर जागा मिळाल्या तर नक्कीच परिवर्तन घडल. कारण की ते लोक प्रामाणिकपणे काम करू शकतील, ते पैशासाठी कुठंच मॅनेज होणार नाही किंवा कामामध्ये कुसूर सुद्धा करू शकणार नाही. कारण की ती एक जमात देवाने विशिष्ट बनवून पाठवलेली आहे. तुम्ही आम्ही सोडा, पण देवाने आपल्यापेक्षा वेगळं बनवून पाठवलेलं आहे आणि ते वेगळंच काहीतरी करून दाखवणार, ही मला खात्री आहे. आज तो तृतीयपंथी समाज एक आपण पूर्वी मानत होतो की फक्त टाळी वाजवायची, पैसे कमवायचे, पण आज बघा तो समाज शिकतोय. त्या समाजाला आपल्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे, मग त्या लोकांना आज जागा दिली पाहिजे. आज त्यांची जी धडपड आहे शिकण्याची, काहीतरी करण्याची, ही आपण ओळखली पाहिजे. कालांतराने बदल हा निश्चित आहे, नव्हतं काही त्यांचं, पण आधी आपलं तरी काय होतं? ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्याच्यानंतर प्रत्येक माणसाला स्वतःचा अधिकार कळाला, मग त्यांनाही त्यांचा अधिकार आहे, त्यांचाही अधिकाराची तरतूद या कायद्यामध्ये बसवण्यात यावी. आणि त्या लोकांना मी तर म्हणतो दुसऱ्या वॅकेन्सीमध्ये न देता त्यांना पोलीस दलामध्ये द्यावं. पोलीस दलामध्ये जेणेकरून खरं SRP मिलिटरीचं काम हे भारतात आतमध्ये करते. जसं मिलिटरी देशाच्या सीमेवर लढते स्ट्रॉंगपणे आतमध्ये, एकाही हल्ला आपल्या देशावर होऊ देत नाही किंवा तटबंदीसारखं देशाचं रक्षण करते, तसंच या पोलिसांनी आतमधून हा देश खोकला करून टाकलाय. एक व्यक्ती असते ती रोज जिमला जाते, शरीर एवढं सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करते, पण त्याला व्यसन असतं, व्यसन, ते गुटखा, दारू, गांजा. ते शरीर व्यायामाने असं स्ट्रॉंग करत असतं वरून, पण त्या व्यसनाने ते शरीर आतमधून खोकलं होत असतं. तशी या देशाची स्थिती झालेली आहे. मिलिटरी जर देशाला मजबूत बनवत असेल, सुरक्षित बनवत असेल, तसंच पोलीस या देशाचं व्यसन आहे, व्यसन. ते व्यसन आतमधून पोखरून टाकायला. सदा एक चोरटा पोलिसाला घाबरत नाही का? पोलिसांनी त्याची चहा प्यालेली असते, पोलिसांनी त्याची दारू प्यालेली असते, पोलिसांनी त्याचे पेढे खाल्लेले असते, पोलिसांनी त्याचे 500 नेलेले असते. मग कोण्या अर्थाने त्या गुन्हेगाराला पोलीस वचकमध्ये ठेवू शकेल? नाही ठेवू शकत. त्यामुळं गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणतीही पहा, गुन्हा म्हटलं की डिपार्टमेंट येतं पोलीस. त्यामुळं वाटतं की पोलिसालाच का बोलता, टार्गेट करता. अरे मूळ सूत्रधारच गुन्हेगारीचा पोलीस आहे. कोणत्या चित्रपटामध्ये प्रतिष्ठित पोलीस दाखवला? अरे नाहीच आहे तुमची वस्तुस्थिती, ती नाहीच आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने काम करताय हे तुम्ही तुमचं ठरवा. आज तुम्हाला एकही नातेवाईक म्हणत नाही की माझा हा प्रामाणिक आहे, आमचा हा नातेवाईक आहे, तो पोलीस आहे आणि तो एवढा प्रामाणिक आहे. काही वेळेस असं वाटतं की आपला नातेवाईक पोलीस आहे हे सांगायची लाज वाटते का? तो करप्टेड असतो ना.
त्यांनी कधीच कोणाचं चांगलं केलेलं नसतं. मग ही स्थिती आज तुमची इज्जत तुम्ही स्वतः कमी करायला, आज तुमची स्वतः इज्जत कमी करायला. ज्या वेळेस माझ्यावर माफियाचा हल्ला झाला त्यावेळेस पोलिसांना माहित होतं हल्ला होणार आहे. 1 दिवसाने आधी त्याची नोंद होती. काय उखाडलं पोलिसांनी त्यावेळेस. EPI तर असा सिंगमवाणी होता. काय करायची तुझी बॉडी काय करायची तुझा रुबाब काय करायचा. जर तू एका गुन्हेगाराला आणि एका माणसाला जर तू समजा एका नागरिकाला जर वाचवू शकत नाही एका हल्ल्यामधून तर काय तुझी लायकी. अरे तुला 500,000 दिल्याच्या नंतर ना तू चड्डी काढून बसशील ना. हा पोलीस आहे का तू. जशा पद्धतीने वेश्या पैसे दिले की वर करता तशा पद्धतीने तुम्ही हरामखोर पोलीस. तेच पद्धत त्यावेळेस तो कॉन्स्टेबल गव्हाणे होता. अरे एवढा नीच त्या गुन्हेगाराची 200 रुपयाच्या बाटलीसाठी तू त्याच्या मांडीवर बसून दारू प्याला. ज्या दिवशी तक्रार झाली, ज्या दिवशी तक्रार दिली त्याच दिवशी संध्याकाळी हा हरामखोर गव्हाणे त्याच्यासोबत दारू प्यायला गेला. फक्त 200ची अवकात तुझी. तू काय सांगतो मी शहाण्णुकुळी मराठा आहे. अरे आधी आई बापाला विचार आपण रांझ्याच्या पाटलाचे कुळाचे का गणोजी शिर्केच्या कुळाचे. कारण की शिवाजी महाराजाचं जे कुळ आलेलं आहे ते चांगलं आहे, ते प्रामाणिक लोक आहे. तुझं विचार एकदा आई वडिलाला विचार, खात्री करून घे नेमकं कुळ आपलं कोणतं आहे. आणि ते नागवे तर काय ते बिचारा त्याचं आडनावच त्या कॅटेगरीनुसार ठेवलेलं आहे. मग अशा पद्धतीचे नीच लोक गुन्हेगार. अरे तुम्ही गुन्हेगाराच्या मांडीवर बसून दारू प्यायले मग तुम्ही किती भारी माणसे. 1000-500साठी नीचपणा करणारे लोक. ह्या सिस्टम मध्ये जोपर्यंत तृतीयपंथी जमा होत नाहीत, पोलीस दलामध्ये भरती होत नाही, तोपर्यंत हे पोलीस दल काही सुधरू शकत नाही. आणि राहिला गुन्हेगारीचा विषय तर मी पूर्वीपासून एकच सांगतो, प्रत्येक गुन्ह्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व आहे. पोलिसाला पैसे दिले. काल मी त्या वाल्मिक कराडची आणि तो बल्लाळ त्याची कॉल रेकॉर्डिंग ऐकली. अरे तू बल्लाळ, तू पोलीस अधिकारी आहे आणि तू कुत्रेवाणी शेपूट हलवायला त्या वाल्मिक कराडच्या आजूबाजूला. पोलीस आहेस का कुत्रा आहेस तू. नाही अण्णा, नाही अण्णा. अरे त्या माईच्या नवऱ्याला तू तसं बोलला नशील कधी अण्णा बाबा दादा. मग तू त्याला एवढी इज्जत द्यायला जस काय तुझा तो मानलेला बाप आहे. ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. जर तुम्ही त्या वाल्मिक कराडला पाठीशी पोलिसांनी घातलं नसतं तर संतोष देशमुखची हत्या झाली नसती. सगळ्यात जास्त मोठा जर किलर म्हणलं तर हा हरामखोर पोलीस आहे. पोलिसांमुळे हत्या झालेली आहे. पोलिसांना माहित होतं हे होणार आहे आणि डेड बॉडी लपवताय. डेड बॉडी लपवण्याचा प्रयत्न. काल त्या वैभवीताईंनी सांगितलं की डेड बॉडी कळमच्या दिशेने जात होती. तुम्ही पोलीस आहेत का हरामखोर दलालालो. एवढे थर्ड क्लास वागता तुम्ही. अरे उद्या तुमच्या आई बहिणीची आबरू जरी लुटली कोणी तर तुम्ही म्हणता बघा 50-60 हजार भेटतेत का आपल्याला, कशाला कारवाई करायची. एवढे थर्ड क्लास तुम्ही. तुमच्यामुळे हा देश बर्बाद होत आहे. तुमच्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे आणि तुमच्यामुळेच हे गुन्हे घडत आहे. तुमच्यातला नीचपणा, तुमच्यातला हैवान मारा जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत ही गुन्हेगारी बंद होत नाही. कारण की नवीन गुन्हे लगेच चालू होतात. आज EPI सस्पेंड झाला आमच्या गावचा तरी सगळं चालू आहे. DYSP ला दिसत नाही, SP ला दिसत नाही. ह्यांच्या डोळ्यावर आर्थिक चष्मे लावलेले. ह्यांना पैसे दिले की हे काहीही करू शकतात. काही ह्यांची दुनिया में हर वो चीज बिकती है, सिर्फ कीमत सही लगाने वाला चाहिए अशी गत यांची झालेली आहे. यांची योग्य किंमत लावली तर हे काही पण विकू शकतात स्वतःचं काही पण. आज खरी काळाची गरज आहे. गुन्हेगारीला आळा जर घालायचा असेल तर ह्या गुन्ह्यामधील जेवढे पण आरोपी आहेत तेवढ्यांना फाशी देण्यात यावी. संतोष देशमुखांना न्याय मिळावा आणि जे कोणी पोलीस आहेत त्यांना आधी बडतर्फ करणं, बडतर्फ केल्याच्या नंतरनं त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा देणं. आमचे मित्र छत्रपती संभाजीनगरचे रामेश्वर दरेकर यांनी सापळा रचून एक PSI सस्पेंड केला. आज शिक्षा भोगतो. मग तुला वर्दी असून जर तू पैसेच खायचे ठरवलेलं आहे
आज API दर्जाच्या माणसाला, पोलिसाला 1 लाख रुपये पगार आहे. 1 लाख रुपये. विशेष म्हणजे पेट्रोल डिझेल हे ते वरचं जे रूम भाडं असत ते वेगळं आहे. हे असताना ही लाच खायची काय खाज तुम्हाला? नेमकं तुमच्यात रक्त मानवाचं आहे का राक्षसाचं आहे? विशिष्ट तुमच्यासाठी वेगळं रक्त ब्लड ग्रुप तयार करून आणलेला आहे की बाबा हे हरामी रक्त आहे असं? हे तरी काहीतरी तपास करा. एवढे नीच वृत्तीने तुम्ही वागताय. अरे छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याचा बांधाचा जरी वाद असेल तर तिथं 1000ची नोट घेऊन जाणे लागते, त्यावेळेस पोलिसाचा पेन त्या रिपोर्टवर टेकला जातो. एवढे थर्ड क्लास काम. मग आज तुम्ही विचार करा, तुम्हीच विचार करा. आज माझ्या पण आयुष्यामध्ये पोलिसांकडून काही घटना झालेल्या आहे. तुम्हीच विचार करा, तुम्ही श्रेष्ठ का आम्ही श्रेष्ठ? अरे तुमची लायकी 1000, 2000, 500 रुपयाची. जर तुम्हाला एक दारू विकणारा 2000 रुपये देतो तर तुमची लायकी काय? काय तुमची लायकी? एक गुटखा विकणारा टपरीवाला तुम्हाला 500 रुपये देतो तर तुमची लायकी काय? तो तुमचा बाप आहे. गुन्हेगार तुमचा खऱ्या अर्थाने बाप, कारण की बापच लेकाला पैसे देऊ शकतो फुकट. मग त्याला बाप म्हणायला काय लाज आहे तुम्हाला? घेता ना तुम्ही भापते. वाळूवाल्याकडून घेता, दारूवाल्याकडून घेता, गांजावाल्याकडून घेता. मग त्याला नुसतं पप्पा म्हणायला काय हरकत आहे का तुम्हाला? जर तुम्हाला त्यांना पप्पा नसन म्हणायचं तर प्रामाणिक व्हा हरामखोरांनो. तुमच्यामुळे जी गुन्हेगारी वाढायली ना हे तुम्ही कारणीभूत आहेत. तुमच्या 400, 500, 2000मुळे ना तुम्ही गुन्हेगाराला वाव देता आणि त्याच्यात आणखीन त्या करायला भाग पाडता. त्याला आणखीन नवीन नवीन प्लॅन तुम्ही सजेस्ट करता. असं नाही, असं कर. आता तुम्ही ठरवा रे. तुम्ही ठरवा की तुमच्यामुळं गुन्हेगारी कमी वाढते का वाढते. ह्याचा अभिमान तुम्हाला पाहिजे. 4 गुन्हेगार ठेचले, अरे एकच गुन्हेगार परत परत तोच गुन्हा करतोय, त्याला जबाबदार पोलीस आहे. अरे हिंमत झाली नाही पाहिजे परत तोच गुन्हा करण्याची त्याच गुन्हेगाराची. असा रुबाब तुमचा पाहिजे. आणि तुम्ही काय करताय? दे 500, दे 1000. छपरी एवढे चाळे सोडा. जर इज्जत कमवायची असेल तर रिस्पेक्टने वागायला शिका. नाहीतर हे जे मी बोलतो मी नाही बोलत, हा समाज बोलतो. प्रत्येक गोर गरीब दीन दुबळ्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल हीच इज्जत आहे. पोलिसांची हीच इज्जत आहे. कारण की मला ज्या वेळेस फोन येतात, आमच्या मनातलं बोलला, खरं बोलला, ह्या गोष्टी बोलल्या जातात. तुम्हाला रिस्पेक्ट कोणीच देत नाही. फक्त तुमच्या अंगावर जी कायद्याची कातडी आहे त्या कातडीची लोक इज्जत करत नाही, भेतात. त्याला भेतात. इज्जत म्हणता येत नाही. इज्जत ज्या वेळेस होती ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोर गरीबाला खऱ्या पद्धतीने न्याय देऊ शकला. त्याला अशा पद्धतीने तुमची वर्तणूक जर बदलली तर निश्चितच या देशातली गुन्हेगारी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मी म्हणत नाही की तुम्ही एवढं बी प्रामाणिक व्हा, खा. अरे पण जे खायचं तेच खा ना, गू पण नका ना खाऊ. असतात काही गोष्टी त्याला सोडून द्या. सर्रासपणे गुटखा आमच्या गावामध्ये विकला जातो, सर्रासपणे दारू विकली जाते, सर्रासपणे गांजा विकला जातो, मटका घेतला जातो. वाळूचा तर किस्सा तर आत्ताच ताजं उदाहरण आहे. पुराव्या सगळंच सिद्ध झालं ते की API लोक दारूवाल्याकडून वाळूवाल्याकडून पैसे घेतातच, हे तर सिद्धच झालं. मग DYSP काय करायला, SP काय करायला दिसत नाही आपल्याला. थोडी जनाची नाही पण मनाची थोडीशी तरी वाटली पाहिजे, जेणेकरून आपण वर्दी घालतो याचा अभिमान वाटला तरी पाहिजे. आपल्या कुटुंबापुरतं तरी थोटान तरी करा, की आपल्या परिवार तरी आपल्याला म्हणला पाहिजे बाबा आमचा बाप इमानदार आहे, आमचं पोरग इमानदार आहे, आमचा लेक, आमचा नातेवाईक, आमचे मामा, आमचे काका, आमचे दादा भाऊ इमानदार आहे. एवढं तरी असं उडत उडत कानावर येईन एवढं तरी काम करा. आज बऱ्याच गुन्ह्यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व असतात आणि पोलिसांवर सारखं सारखं का बोलायचं तर जो गुन्हा घडलेला आहे मस्साजोगचा, आज ते अट्टल गुन्हेगार हे पोलिसांना माहित होतं खंडणीचे गुन्हे हे, मग का कारवाई नाही झाल्या वेळोवेळी, का नाही झालं? पोलीस अण्णा बाबा, अरे
तू बापाला तेवढी इज्जत नसते देत, तू त्याला त्या अण्णाला इज्जत दिली. ती कोणती एक मॅडम पण होती, ती पण त्याच पद्धतीने बोलली. अहो आपण महिला आहेत हे तरी थोडीफार लाज ठेवली पाहिजे. त्यामुळं महिला असो पोलिसामध्ये का पुरुष असो, हे दोन्ही पण लाचखोरच राहणार आणि हप्तेच घेणार. त्यामुळं एकच शासनाला कळकळीची विनंती आहे, तृतीयपंथीयांना पोलीस दलामध्ये घ्या आणि कायदा त्यांना त्यांच्या बाजूने कायद्याचा उपयोग करू द्या. जो कायदा आहे त्या कायद्याचा उपयोग करू द्या. ह्या जे हरामखोर पोलीस पळवाटाचा कायदा वापरत आहेत, चोरांना पाठीशी घालण्याचा कायदा, गुन्हेगारांना पाठीशी तगड करण्याचा कायदा चालवत आहेत, हे कुठंतरी थांबन. आणि विशिष्ट म्हणजे जे जे आतापर्यंतचे पोलिसांचे गुन्हे आहेत, पोलिसांनी केलेले गुन्हे आहेत, जे सिद्ध झालेले आहेत, त्या पोलिसांना बडतर्फ करा एवढी विनंती आहे, जेणेकरून दुसरा पोलीस परत तोच गुन्हा करायला घाबरेल आणि गुन्हे तसे होणार नाही. त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. आणि बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंचाला न्याय मिळण्यासाठी तात्काळ त्या पूर्णच्या पूर्ण आरोपीला फाशी देण्यात यावी. आणि तो कृष्णा आंधळे जर सापडा नसेल तर त्यातला एन्काउंटरची त्याचे आदेश काढावे. जिथं कोणाला पण दिसेल त्याला डायरेक्ट गोळ्या घाला. त्याला मुदत द्या एक 4, 8, 15 दिवसाची, की बाबा तू सिलेंडर हो. तशा पद्धतीने हे करा. नसता दिसताच गोळी घालण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने द्यावे, जेणेकरून भविष्यात असं क्रूर कृत्य कोणी करणार नाही. आणि हे जे हरामखोर आहेत वाल्मिक टीम, ह्यांना भर चौकामध्ये फाशी देण्यात येईल. भर चौकात. काय ती माय त्याची रडू लागली, महा अण्णा महा अण्णा. अरे तो ह्या अण्णाने काय केलं तुला आता काय वाटते? बायको लढायली त्याची, हजारो कोटीची संपत्ती निघली. कुठून आली? त्या खंडाण्यात, अशा मर्डर्स मधून. आता काय तुम्हाला अभिमान वाटत असेल की आमचं पोरग किती क्रूरपणे हत्या करू शकतो? औरंगजेबाच्या पाठीशी आमचं पोरग निघालं. कुठंतरी ह्या यंत्रणेने आता जे सिद्ध झालेले गुन्हे आहेत याच्यावर तात्काळ ऍक्शन घ्यावी, फाशी द्यावी, जेणेकरून समाज जो आज पण समाजाला न्याय मागण्यासाठी आंदोलन करायला लागलेत, हे खूप दुर्दैव आहे या देशाचं. या देशाचं खूप मोठं दुर्दैव आहे की एखाद्याला न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं. मग किती वाईट परिस्थिती. आज कोणाला पाठीशी घालतोय आपण? आज माझी एकच कळकळीची विनंती आहे गृहमंत्री साहेबांना की बाबा हे गुन्हे सिद्ध झालेले आहेत, मुख्यमंत्री साहेब हे गुन्हे सिद्ध झालेले आहेत, तात्काळ याला फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन या सर्व दोषींना तात्काळ फाशी देण्यात यावी. यांना फाशी दिल्याच्या नंतर ना किमान मर्डर्स, मी तर म्हणतो पोलीस बदलल्याशिवाय मर्डर्स बंद होणार नाहीत, गुन्हेगारी बंद होणार नाही, हे तर आहेच. पण तरीही जर यांना तात्काळ फाशी दिली तर गुन्हेगारीवर थोडाफार असर होईल. आणि पोलिसांबद्दलचा जो कायदा आहे, पोलिसांबद्दलचा कायदा आहे तो बदलण्यात यावा. आणि पोलीस जर एखादा लाच घेताना किंवा कर्तव्यामध्ये कसूर करताना आढळला तर त्याला डायरेक्ट निलंबित करण्यात यावे. अरे लाखो तरुण आज पोलीस भरतीची तयारी करते, घ्या ना त्यांना. ह्या चोट्ट्यांना राहू देण्यापेक्षा नवीन तरुण घ्या ना आणखी. हे हरामखोर पोसण्यापेक्षा नवीन एवढे पडलेले आहेत बिचारे, धडपड करतात भरती, सकाळी सकाळी 6, 4ला 5ला उठून पळायलेत, अभ्यास करायलेत, त्यांना घ्या ना. ह्या चोट्ट्याला कशाला सांभाळत आहे? सस्पेंड करून टाका, बडतर्फ करून टाका, यांना काढून द्या. शासकीय नोकरीमध्ये कसूर करणारा कुठल्याही क्षेत्रामधला नोकरदार असू द्या, जर तो प्रामाणिक नसेल त्याला काढून टाका. अहो साध्या एका चहाच्या टपरीवर कामगार जर 2 रुपये 3 रुपये चोरणारा असेल तर त्याला काढून टाकलं जातं. आणि हे शासन आहे आपलं, हे आपलं राज्य आहे, आपण चालवायलो आणि आपण अशा चोट्ट्याच्या भरत्या करायलो त्याच्यामध्ये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर या देशाला, या राज्याला गुन्हेगारी मुक्त करायचं असेल तर हे हरामखोर पोलीस बदलले पाहिजे. आणि कायदा आणि सुव्यवस्था कठोर झाली पाहिजे, सगळ्याच्या बाजूने कठोर झाली पाहिजे. जिथं जिथं पोलीस लाच घेताना पकडले जाते तिथं तिथं त्यांना बडतर्फ करण्यात यावं, त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात यावा, त्यांना शून्य काहीच भेटायला नाही पाहिजे. नंतर ना भविष्यात ह्या सर्व्हिसचं उलट त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांनी आतापर्यंत जे काय कमवलेलं आहे ते रिकव्हरी करण्यात यावं, ही एवढी विनंती करतो. आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय तर मिळण्यातच जमाय, पण
फाशी झाल्याशिवाय तो खऱ्या अर्थाने न्याय पूर्ण होणार नाही, त्यामुळे तात्काळ फाशी द्या एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.